तर मंडळी तुम्ही बघू शकता ही कोथिंबीरची वडी अतिशय छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि मी ही काही तेलात तळलेली वगैरे नाही आहे. तर बघूया आपण ही वडी मी कशी बनवली ते. तर बघा आता इथे घ्यायची आहे आपल्याला ताजी कोथिंबीर आणि अशी हिरवीगार कोथिंबीर इथे घ्यायची आहे. तर आणि मी हे गावरानी कोथिंबीर आणलेली आहे. तर ती जी हायब्रिड कोथिंबीर मिळते ती आपल्याला इथे घ्यायची नाही आहे. एक गावरानी कोथिंबीर जर घेतली आपण इथे तर हिची टेस्ट पण खूप छान लागते. आणि बघा आता ही कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे 2 ते 3 वेळा. आणि आता आपल्याला ती पूर्ण अशी कापून घ्यायची आहे एका ट्रेवरती. तर अतिशय बारीक पीस आपल्याला हिचे करायचे आहे. तर बघा आता इथे आपली ही कोथिंबीर पूर्ण कापून झालेली आहे. तर आता ह्या एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी ही कोथिंबीर पूर्ण काढून घेणार आहोत. तर यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे आपली ही जी कोथिंबीरची वडी आहे ती अतिशय कुरकुरीत होते. आणि बघा आता इथे घेतलेलं आहे मी अर्धा कप ज्वारीचं पीठ. तर तुम्हाला जर ज्वारीचं पीठ घ्यायचं नसेल तर तुम्ही डाळीचं पीठसुद्धा अर्धा कप घेऊ शकता. आणि इथे घेतलेला आहे मी थोडा ओवा. तर ओव्याने आपल्या ह्या वडीला खूप छान टेस्ट येते. आणि इथे चवीपुरतं मी मीठ घेतलेलं आहे. तर बघा आणि आता आपल्याला डाळीचं पीठ पण घ्यायचं आहे पण जास्त नाही. आणि बघा आता इथे मी घेतलेले आहे एक थोडी पांढरी तीळ. आणि बघा आता इथे मोठे 2 चमचे मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर फ्रेंड ही माझी जी रेसिपी आहे तर ही अतिशय युनिक आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तर तुम्ही घरी ही नक्की बनवा. आणि ते थोडी तीळ आणि हळद आणि तिखटसुद्धा मी घेतलेलं आहे. आणि हे सर्व आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला एकदम पाणी इथे टाकायचं नाही आहे. काय होतं ना आपण जी कोथिंबीर धुवून घेतलेली होती तर तिचं पाणीसुद्धा इथे थोडा ओलावा असतो म्हणून ते त्यातसुद्धा आपल्याला गोळा होऊ शकतो. इथे मी थोडं पाण्याचा उपयोग केलेला आहे, जास्त पाणी इथे वापरलेलं नाही आहे. आणि बघा आता अशा प्रकारे आपला हा गोळा इथे तयार होतो. तर मंडळी इथे हा आपला गोळा छान झालेला आहे आणि आपल्याला तो जरा चांगला असा मिक्स करायचा आहे. म्हणजे ही जी कोथिंबीर आहे तर तिचा पूर्ण अर्क आपल्या ह्या वडीमध्ये उतरायला पाहिजे म्हणून तिला चांगली जरा अशी चुरून आपल्याला तो गोळा इथे तयार करायचा आहे. आणि बघा आता इथे मी काही वाफवलेलं वगैरे नाही आहे, काहीच नाही आहे. तर आता मी दाखवतो तुम्हाला मी ही वडी कशी बनवली ते. आणि आता थोड्या वेळासाठी आपल्याला हे इथे झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आपलं हे जे सर्व टाकलेलं आहे आपण मीठ, हळद, तिखट हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल. आणि बघा आता इथे घेतलेली मी हे स्टीलची चाळणी. तर या चाळणीला आपल्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे असं चारी बाजूला. आणि आपण हा जो कोथिंबीरचा गोळा भिजवलेला आहे तर तो हा गोळा आपल्याला इथे पूर्ण असा पसरून घ्यायचा या चाळणीवरती. म्हणजे बघा आपण नेहमी काय करतो की त्याचे असे लांबकोळे गोळे बनवतो आणि मग ते वाफवतो आणि त्याचे काप करतो आणि मग ते तळतो. तर तसं यात काहीच नाही. अतिशय इझी अशी रेसिपी आहे आणि फटाफट होणारी आहे. एका 5 ते 10 मिनटामध्ये ही रेसिपी आपली तयार होते. तर बघा आता पूर्ण चारी बाजूने मी ते थापून घेतलेलं आहे सर्व मिश्रण आपलं. आणि आता इथे पाण्यालासुद्धा आपली उकळी आलेली आहे. मी साईडला थोडं पाणी ठेवलं होतं गरम करायला. तर आता पाण्याला पण उकळी आलेली आहे. आणि आता हे आपल्याला 10 मिनटासाठी इथे फुल गॅसवरती वाफवून घ्यायचे आहे. तर बघा आता इथे 10 मिनटं आपले झालेले आहे आणि आपली वडी पण अशी छान वाफवून झालेली आहे. तर ते हाताला अजिबात चिपकत नाही आहे. म्हणजे आपले हे जे मिश्रण होतं तर ते अतिशय छान असं वाफवलं गेलं आहे. तर बघा आता हे जे मिश्रण आहे हे आपलं एकदम गार झालेलं आहे. तर याच्या मी आता अशा वड्या पाडते. तर बघा मंडळी आता आपल्याला हे इथे वड्या पाडायच्या आहेत. तुम्हाला ज्या आकारामध्ये ह्या वड्या पाडायच्या आहेत तर त्या आकारामध्ये तुम्ही पाडू शकतात. आणि बघा आता मी अशी घेतलेली आहे ती वडी अगदी वेगळ्या पद्धतीची घेतलेली आहे. तर अशी वडी तुम्ही आजपर्यंत पाहिलेली नसेल. तर आपण नेहमी अशी त्रिकोणी, चौकोनी अशीच वडी बघतो. आणि बघा आता ही वडीचा आकार आपला किती छान दिसतोय. तर बघा आता या आकाराची मी इथे वडी बनवलेली आहे. तर अतिशय सुंदर आपली ही वडी इथे दिसते आहे. आणि अशाच प्रकारे मी ह्या सर्व वड्या इथे कट करून घेणार आहे. तर आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचं आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण असं जर ह्या शॅलो फ्राय केल्या वड्या तर याला कमीत कमी तेल लागतं आणि अशा तेलकट वड्या होत नाही आणि त्याचा आपल्याला नंतर त्राससुद्धा होत नाही. तर अतिशय मंद गॅसवरती आपल्याला ह्या वड्या इथे शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे. तर बघा आता इथे मी 6 ते 7 वड्या अशा ठेवते आणि एका बाजूनं त्या करपून झाल्या की मग आपल्याला त्याची दुसरी बाजू इकडे खाली अशी टाकायची आहे तेलावरती. तर असं मधून आपल्याला इथे याला तेलसुद्धा सोडायचं आहे.
तर बघा आता आपली ही खालची साईड झालेली आहे आणि आपल्याला ही आता अशी पलटून घ्यायची आहे. बघा खालची साईड अतिशय छान आपली करपून झालेली आहे आणि आता अशी पलटवली की आपल्याला थोडं याच्यावर तेल सोडायचं आहे. तर मंडळी आपल्या ह्या वड्या अतिशय छान अशा शॅलो फ्राय झालेल्या आहे आणि आता त्या मी एका ताटामध्ये काढून घेते आणि बाकीच्या ज्या राहिल्या त्या पण सुद्धा आपल्याला अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर बघा मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि बघा मी अतिशय युनिक पद्धतीने तुम्हाला ही वडी कशी बनवलेली आहे ते या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर तुम्ही माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता बघा ही वडी मी दुसऱ्यांदा सुद्धा आपल्या त्या वड्या ठेवलेल्या इथे फ्राय करायला. तर बघा आता इथे पूर्ण वड्या मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहे. अतिशय छान आपल्या ह्या वड्या झालेल्या आहे. कुरकुरीत आणि अतिशय टेस्टी आपल्या ह्या वड्या झालेल्या आहे. तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. तर चला मंडळी, आता आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू.